त्याच भूमिकेत होतो बर. आणि तेव्हा होतो तसाच आत्ताही आहे. हा, म्हणजे त्याचं रहस्य काय पण, म्हणजे अगदी फिटनेस रहस्य विचारायला पाहिजे की 20 वर्षापूर्वी आलं होतं. हा, ते तर सांगून नाही चालणार ना. हा, संतोष सर, विनय सर दोघं पण डोकं खूप- खातात. नाही 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 आता काय प्रतिसाद मिळते, म्हणजे आता काय तू मगापासून आल्यापासून बोलतोच तर तुलाच बोलायला लागेल. ए भाऊ, डोकं नको खाऊ. नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे ए भाऊ डोकं नको खाऊ या पुनरुज्जीवित नाटकाचं, आणि या नाटकातल्या कलाकारांशी आपण गप्पा मारतोय. तुम्ही बघितलं असेल की विनय येडेकर आणि संतोष पवार यांची मुलाखत देखील आपण प्रसारित केली होती. त्याला तुम्ही चांगला फीडबॅक दिलेला आहे. तसंच या सर्व टीमशी आता आपण गप्पा मारणार आहोत, आणि मी प्रत्येकाला विनंती करतो की त्यांनी तुमची स्वतःची ओळख करून द्या आणि या नाटकात काय करताय तेही सांगा. अरे भाऊ, डोकं नको ना खाऊ. हे नाटकाचं नाव आहे, हो. डोकं खाणारे पण, कारण ते आपल्याला सांगितलं पाहिजे ना लोकांना. हो. मी आनंद कारेकर, गणेश मला खूप आधीपासून गिरगावकर मित्र, अगदी कॉलेज पासूनचा असलेला आहे, आणि ए भाऊच्या निमित्ताने आम्ही Yes. बऱ्याच दिवसांनी भेटतो हो. आहोत. ए भाऊ हे नाटक 18 ते 20 वर्षापूर्वी आधी आलं होतं. त्याच्यातले आता सगळे बाकीचे कलाकार बदललेत. मीच एकटा. तू तेव्हाही होतास? मी तेव्हाही बरं. होतो. त्याच भूमिकेत? हा, आणि त्याच भूमिकेत होतो. बर. आणि तेव्हा होतो तसाच आत्ताही आहे. हा, म्हणजे त्याचं रहस्य काय पण, म्हणजे अगदी फिटनेस रहस्य विचारायला पाहिजे की 20 वर्षापूर्वी आलं होतं. हा, ते तर सांगून नाही चालणार ना. तर असं आहे, खूप छान नाटक आहे. त्यावेळेचं जे नाटक होतं तसं सेम टू सेम असेल असं सगळ्यांना वाटेल, पण तसं नाही आहे. अगदी नवीन नाटकासारखं, कारण कलाकार पण वेगळे आहे. वेगळे. आता अतुल दादांनी जी भूमिका केली होती ते विनय सर करतायत. आणखीन ऋषिकेश जोशींनी केलं होतं ते संतोष पवार करतायत. बाकी ह्या 2 मुली करतायत बाकीचे कॅरेक्टर्स, आणि हे आपल्या मागे उभे आहेत ते सहकलाकार. आणि खूप छान, म्हणजे आधी जे होतं त्यापेक्षा आत्ताच्या काळाप्रमाणे आणि आणखीन थोडंसं चेंजेस करून, आणखीन त्याच्यात काही विनोद पेरून वेगळं. हा, आता संतोष स्वतः काम करतोय म्हटल्यानंतर बोलायलाच नको. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे विनय सरांची पण एक वेगळी स्टाईल आहे बोलण्याची, आणि ते सगळ्यांनाच माहिती आहे. तर त्यामुळे आणखीन गंमत येते. त्यावेळेला अतुल दादाची वेगळी स्टाईल होती त्यांचा. तू दोन्ही ऑब्झर्व करतोय? हा, मी दोन्ही ऑब्झर्व करतोय. आणि सांगायचं म्हणजे अतुल दादांची सुद्धा खूप आठवण येते मला क्षणाक्षणाला, कारण जवळ 350-350 प्रयोग आम्ही एकत्र केले होते. त्यामुळे त्यांच्या काही जागा, आणि मग ते त्यांचे डायलॉग्स आणि इतर दौरे, आणि सगळंच ते दौऱ्यात वेगळं ट्युनिंग. शिवाय त्यानंतर आम्ही एक वर्षभर अतुल दादा आणि त्याच्यात विनय सर सुद्धा होते, सिरियल केली होती सब टीव्हीची, तर आर के लक्ष्मण की दुनिया. तर त्यामुळे सुद्धा ते नायगावला शूटिंग, इथून जाणं येणं एकत्र कारणे, ते वेगळं होतच. पण ह्या नाटकासंदर्भात सांगायचं म्हणजे अभय परांजपे त्यांचं लेखक आहेत, मोठे दिग्दर्शक, लेखक आहेतच, बऱ्याच सिरियल मालिका. तर हे त्यांनी ना वेगळ्या प्रकारे नाटक लिहिलेलं आहे. म्हणजे आपले नुसते विनोद असतात, म्हणजे पंचेस जे म्हणतात तसं नाही. त्यामुळे टायमिंगचा थोडासा खेळ आहे. म्हणजे वाक्यामध्ये जास्त पंचेस नाही आहेत, वाक्यातले पंचेस त्याच्यावरती रिॲक्ट होणं, आणि त्याच्यावरतीची ही वेगळी गंमत. त्यामुळे ते आणखीन गंमत आहे ते करायला. म्हणजे माझं कॅरेक्टर सुद्धा मी जे करतोय, तर ती जेव्हा कॅरेक्टर्स केली होती ह्या नाटकात तीच करतोय, पण ती टोटली वेगळी करतोय. बरं. म्हणजे ते जे कॅरेक्टर केलं होतं, समजा डॉक्टर असेल तर तो डॉक्टर वेगळा होता, आता तो वेगळाच करतोय. 20 वर्षापूर्वीचा डॉक्टर वेगळा आणि आताचा वेगळा आहे. असं आहे. तर आता बाकी आपापल्या भूमिकांबद्दलही सांगा आणि तुमचे नावही सांगा. नमस्कार, माझं नाव सानिका शिंदे. मी माझ्या नाटकाची सुरुवात केलेली रुया कॉलेजपासून. मी रुया कॉलेजची विद्यार्थिनी आहे, आणि ते करता करता मला नाटकाची आवड आली. त्याच्यानंतर मी प्रायोगिक नाटकं केली. आता माझं एक बॅकस्टेजवाला नावाचं नाटक सुरू आहे. त्याच्यानंतर हे माझं पहिलं व्यावसायिक नाटक आहे. तर थँक्यू. तर मग मी प्रचंड एक्सायटेड आहे आणि लुकिंग फॉरवर्ड टू दिस. तर जेव्हा मला कळलं की ए भाऊ डोकं नको खाऊ हे आधी झालंय, आणि मी जेव्हा सांगितलं माझ्या मित्रमैत्रिणींना, त्यांनी सांगितलं की अरे हे खूप गाजलेलं नाटक आहे. तर मग अजून एक प्रेशर की अरे हे आधी गाजलेलं आहे, सो पुन्हा येतंय त्याचं पण थोडं बर्डन आहे. बट खूप एक्सायटेड, आणि टीम पण इतकी छान आहे की काम करायला पण खूप मजा येते. कोण कोणाचं डोकं खातात?
कोणी कोणाचं डोकं खात नाहीये. बट हा, संतोष सर, विनय सर दोघं पण डोकं खातात. नाही ते खूप तुम्ही त्यांचं डोकं आम्ही त्यांचं डोकं खातो, पण ते खूप आम्हाला प्रेमाने शिकवतायत आणि आम्हालाही खूप मजा येते करायला. तर लुकिंग फॉरवर्ड टू दिस. नक्कीच. येस, थँक्यू. पहिल्यात नाही चालेल कोणी बोलत. नमस्कार, माझं नाव संकेत बिवलकर. ए भाऊ डोको नको खाऊ जेव्हा 18 वर्षांपूर्वी आलं होतं तेव्हा हे नाटक मी पाहिलं होतं आणि इतका एन्जॉय केलं होतं. असं कधी स्वप्नात विचार केला नव्हता की आपण या नाटकात भाग काम होऊ. करू पुढे जाऊन. तर तो योग आला. यात सचिन नावाची व्यक्तिरेखा मी करतोय आणि खूप धमाल येते. आता तालमी पण खूप जोरात सुरू आहेत. 1 मेला आमच्या नाटकाचा शुभारंभ आहे. महाराष्ट्र दिनी. येस, तेव्हा आवर्जून वेळ काढून सगळ्यांनी नाटकाला या आणि एन्जॉय करा. थँक्यू. नमस्कार, मी आदित्य गटे. संतोष सरांसोबत काम करताना फार मजा येते. आधी मी त्यांच्या यदा कदाचित रिटर्न्समध्ये आत्ताही काम करतोय. त्याचा फॉर्म वेगळा आणि ह्या नाटकाचा फार वेगळा फॉर्म आहे. तर ना ह्या नाटकामध्ये बऱ्याच त्या काय म्हणतात ते बिटवीन द लाईन्स किंवा त्या बरोबर. आतमधल्या गोष्टी आणि त्या बाहेरून शिकायला बऱ्याच मजा येतात. बऱ्याचदा मी बाहेर असतो, बघत असतो, त्या छोट्या छोट्या गोष्टी शिकत असतो. परत विनय सरांकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. आनंददादा सारखे दिग्गज कलाकार आमच्यासोबत आहेत, त्यांच्याकडून बऱ्याच चिरतरुण कलाकार. चिरतरुण कलाकार म्हणू शकतो आपण. हा, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. बाकी सगळी आमची टीम आहे, त्यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. तर मी आव्हान करेल की 1 तारखेला नक्की बघायला या. ये भाऊ डोको नको खाऊ. येस. नमस्कार, मी सोनाली मगर. या नाटकात मी सुरुचीची भूमिका करते. नाटकाविषयी सांगायचं तर जेव्हा हे नाटक पहिल्यांदा आलं, आम्ही चौघं होत तेव्हा अगदीच लहान हो. होतो आणि तेव्हा कुठेतरी न्यूजमध्ये किंवा असं पाहिलं होतं. मी प्रत्यक्ष पाहिलं नाही नव्हतं बघितलं. नाटक आणि तेव्हा ते एवढं गाजलं होतं, एवढे पुरस्कार मिळाले होते आणि आता पुन्हा ते नाटक आपण करायचं. तर एक बर्डन तर आहेच, पण खूप धमाल येते कारण की संतोष सरांचा एक वेगळा स्टाईल आहे, विनय सरांचा वेगळा स्टाईल आहे, आनंददादाचा वेगळा स्टाईल आहे. आम्ही चौघं एक वेगळं स्कूलिंग मधून होय. आलोय आणि ते एकत्र जेल होऊन जे नाटक फुलतंय ते खूप छान पद्धतीने फुलतंय. तर 1 मे नाहीच तर येणाऱ्या प्रत्येक प्रयोगाला नक्कीच या बघायला. ओके. आनंदा, तुला मी अशी विनंती करेन की नाटकाच्या स्टाईल मध्ये आपल्या प्रेक्षकांना आवाहन कर की या नाटकाला चांगला प्रतिसाद मिळते. आता काय प्रतिसाद मिळते म्हणजे आता काय तू मगापासून आल्यापासून बोलतोच तर तुलाच बोलायला लागेल. ए भाऊ डोकं नको खाऊ. तेव्हा नक्कीच आमचा या चॅनलला प्रतिसाद द्या, नाटकाला प्रतिसाद द्या आणि मराठी नाटकांना हाऊसफुलचे बोर्ड झळकतातच आहेत. हे नाटक सुद्धा पुन्हा एकदा विश्वविक्रम करेल यात शंकाच नाही. विश ऑल द बेस्ट. थँक्यू.